भोंदू अशोक खरातच्या कारवायांबाबत दररोज नवे धक्कादायक तपशील उघड होत आहेत। आता या प्रकरणात आणखीन एक गंभीर बाब उघडकीस आली। जसे एखाद्या गेम मध्ये पुढे जाण्यासाठी टप्प्याटप्प्याने अडथळे पार करत गुण मिळवावे लागतात, तसाच काहीचा डाव या भोंदू बाबानं आपल्या भक्तांना फसवण्यासाठी आखला होता। दैवी शक्ती मिळवण्यासाठी परदेश दौरे करणं गरजेचं असल्याचा आभास निर्माण करत अनेक श्रीमंत भक्तांना जाळ्यात ओढल्याची माहिती समोर आली आणि या संदर्भातील आणखीन सुद्धा महत्त्वाची आणि धक्कादायक माहिती सुद्धा समोर आली आहे। सगळं सविस्तर आपण बोलणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राइब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका। नमस्कार, मी शुभांगी, कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक। भोंदू अशोक खरातच्या फसवणुकीच्या कारवायांबाबत सातत्यानं नवे खुलासे समोर येत आहेत आणि या प्रकरणात आणखीन एक धक्कादायक पैलू उघडकीस आलाय। आपल्या भक्तांना जाळ्यात ओढण्यासाठी त्यानं अत्यंत चलाक पद्धत अवलंबली होती। जसे एखाद्या गेम मध्ये पुढे जाण्यासाठी टप्प्याटप्प्यानं आव्हानं पूर्ण करावी लागतात, तसाच एक पॉइंट सिस्टमचा खेळ त्यानं रचल्याचं समोर आलंय। दैवी शक्ती मिळवण्यासाठी परदेश दौरे आवश्यक असल्याचा भास निर्माण करून त्यानं अनेक हाय प्रोफाईल व्यक्तींना फसवल्याची माहिती आता उघड झाली आहे। तुम्हाला लहानपणी खेळलेला मारिओ गेम आठवत असेल ना, ज्यात प्रत्येक लेवल पार करण्यासाठी वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागतं। याच पद्धतीचा वापर करत अशोक खरात आपल्या भक्तांना टप्प्याटप्प्यानं गुंतवत गेला। आधी विश्वास संपादन, नवनवीन अटी आणि शेवटी त्याच माध्यमातून आर्थिक फसवणूक असा संपूर्ण डाव त्यानं आखल्याचं समोर आलंय। एक परदेश दौरा केला की माझ्या 10 पॉइंटची दैवी शक्ती वाढते असा दावा करत अशोक खरात भक्तांना भुरळ घालत होता। सूत्रांच्या माहितीनुसार एका कोट्याधीश व्यावसायिकाला आपला लॉजिस्टिक व्यवसाय जागतिक स्तरावर विस्तारायचा होता आणि त्यासाठी त्यानं खरातचा सल्ला घेतला। मात्र त्याची आर्थिक ताकद ओळखताच खरातनं पूर्णपणे वेगळाच खेळ रचला। खरातनं स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचं भासवत एका व्यावसायिकाला अवतार पूजेचं आमिष दाखवलं। तुझा व्यवसाय वाढण्यासाठी मला विशेष पूजाविधी करावा लागेल, पण त्यासाठी लागणारी ऊर्जा मला फक्त वर्षातून एकदाच मिळते आणि ती मिळवण्यासाठी मला दरवर्षी 3 वेगवेगळ्या देशांना भेट द्यावी लागते असं सांगत त्याने परदेश दौऱ्यांचा प्लॅन तयार केला। याबरोबरच वेगवेगळ्या देशांमधून मिळणाऱ्या या पॉइंट्स मधून मी तुझ्यासाठी अवतार पूजा करेन, त्या पूजेच्या माध्यमातून तुला परीसारखी शक्ती मिळेल आणि तुझा व्यवसाय झपाट्यानं वाढेल असंही तो सांगत होता। एका भक्ताला फसवण्यासाठी अशोक खरातनं भीतीचं आणि अंधश्रद्धेचं जाळं अधिक घट्ट विणलं होतं। त्याने त्या व्यक्तीला सांगितलं होतं की आपल्याला तातडीनं म्यानमार आणि त्यानंतर ग्रीनलँडला जाऊन तिथल्या मातीची पूजा करावी लागेल, नाहीतर काळ्या शक्तीचा प्रभाव वाढेल आणि तुझ्या जीवाला धोका निर्माण होईल। या भीतीमुळे संबंधित श्रीमंत भक्तानं आपल्या एका मित्रासह खरातला थेट ग्रीनलँडला नेलं होतं। खरात म्हणाला होता की कैलास मानसरोवर हे स्वर्गाचं पहिलं द्वार मानलं जातं, तर ग्रीनलँड दुसरं। मला आता स्वर्ग प्राप्तीचे संकेत मिळत आहेत, मी कधीही त्या अवस्थेत जाऊ शकतो असं सांगत तो काहीतरी मंत्र पुटपुटू लागला आणि अचानक जमिनीवर आडवा झाला। त्याच्या या कृतीमुळे उपस्थित भक्त घाबरून गेले आणि त्याच्या कथित दैवी शक्तीवर अधिकच विश्वास ठेवू लागले आणि त्यानंतर आणखीन खोलवर आपल्या जाळ्यात तो त्यांना ओढत असल्याचं स्पष्ट झालं। सूत्रांच्या माहितीनुसार 2016 ते 2022 हा काळ अशोक खरातसाठी अक्षरशः कमाईचा सुवर्ण काळ ठरला। या काही वर्षात त्याने आपल्या भक्तांकडून अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, म्यानमार, तिबेटसह अनेक युरोपियन देशांचे दौरे घडवून आणले। या प्रवासादरम्यान विमान प्रवास, हॉटेल, फिरणं, जेवण इतकंच नाही तर स्वतःच्या औषधोपचाराचा खर्च सुद्धा तो भक्तांकडूनच करून घेत होता। आता त्याच्या फसवणुकीचे प्रकार एकामागून एक समोर येऊ लागल्यानंतर ज्यांनी त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवला होता त्या भक्तांना सुद्धा मोठा धक्का बसलाय। काही जणांनी पुढे येत पोलिसात तक्रार करण्याचा निर्णय घेतलाय, तर काही जण भीतीमुळे आणि सामाजिक प्रतिमेच्या कारणामुळे अजूनही शांत राहणं पसंत करतायत। आता प्रश्न असा उभा राहतोय की अशा प्रकारच्या भोंदूगिरीला वेळात आळा का बसत नाही आणि अशा घटनांमधून आपण खरंच काही शिकतोय का? तुमचं उत्तर आणि तुम्हाला जे वाटतं ती प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।